नमस्कार मुलांनो, आज आपण गणिताची शाब्दिक उदाहरणे सोडवूयात. प्रश्न पहिला. अनुजने 57 रुपयांचा पॅड व 62 रुपयांचे पुस्तक खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपयांची खरेदी केली? पर्याय 1 112 रुपये, पर्याय 2 119 रुपये, पर्याय 3 121 रुपये, पर्याय 4 116 रुपये. बरोबर उत्तर पर्याय 2 119 रुपये. प्रश्न दुसरा. एका शाळेत 257 मुले व 247 मुली आहेत तर त्या शाळेचा एकूण पट किती? पर्याय 1 514, पर्याय 2 524, पर्याय 3 504, पर्याय 4 494. बरोबर उत्तर पर्याय 3 504. प्रश्न तिसरा. गणेशने 68 रुपयांची साखर व 145 रुपयांचे शेंगदाणे खरेदी केले तर त्याला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? पर्याय 1 253 रुपये, पर्याय 2 313 रुपये, पर्याय 2 223 रुपये, पर्याय 4 203 रुपये. बरोबर उत्तर पर्याय 1 213 रुपये. प्रश्न चौथा. आराध्याने 730 रुपयांचे पुस्तके व 635 रुपयांच्या वह्या खरेदी केल्या तर तिचा पुस्तकावर वह्यापेक्षा किती जास्त खर्च झाला? पर्याय 1 85 रुपये, पर्याय 2 90 रुपये, पर्याय 3 97 रुपये, पर्याय 4 95 रुपये. बरोबर उत्तर पर्याय 4 95 रुपये. प्रश्न पाचवा. एका गावची लोकसंख्या 1220 एवढी आहे. त्यापैकी 650 पुरुष असतील तर स्त्रियांची संख्या किती? पर्याय 1 680, पर्याय 2 570, पर्याय 3 508, पर्याय 4 438. बरोबर उत्तर पर्याय 3 570. प्रश्न सहावा. दोन संख्यांची बेरीज 965 आहे. त्यापैकी एक संख्या 457 असेल तर दुसरी संख्या कोणती? पर्याय 1 418, पर्याय 2 528, पर्याय 3 508, पर्याय 4 438. बरोबर उत्तर पर्याय 3 508. प्रश्न सातवा. एका खुर्चीची किंमत 750 रुपये आहे तर अशा 5 खुर्च्यांची किंमत किती होईल? पर्याय 1 2750 रुपये, पर्याय 2 3000 रुपये, पर्याय 3 3500 रुपये, पर्याय 4 3750 रुपये. बरोबर उत्तर पर्याय 4 3750 रुपये. प्रश्न आठवा. कल्पनाने एक वही 44 रुपयांना घेतली तर अशा 8 वह्या घेण्यासाठी तिला किती रुपये लागतील? पर्याय 1 352 रुपये, पर्याय 2 322 रुपये, पर्याय 3 332 रुपये, पर्याय 4 342 रुपये. बरोबर उत्तर पर्याय 1 352 रुपये. प्रश्न नववा. तांदळाच्या एका पोत्याची किंमत 925 रुपये आहे तर अशा 5 पोत्यांची किंमत किती? पर्याय 1 4575 रुपये, पर्याय 2 4735 रुपये, पर्याय 3 4625 रुपये, पर्याय 4 4855 रुपये. पर्याय 3 4625 रुपये.
प्रश्न 10वा. 600 रुपये 5 मुलांना समान वाटल्यास प्रत्येकाला किती रुपये मिळतील? पर्याय 1 130 रुपये, पर्याय 2 140 रुपये, पर्याय 3 150 रुपये, पर्याय 4 120 रुपये. बरोबर उत्तर पर्याय 4 120 रुपये. प्रश्न 11वा. 144 फुलांच्या 12 माळा तयार केल्या तर प्रत्येक माळेत किती फुले असतील? पर्याय 1 13, पर्याय 2 12, पर्याय 3 11, पर्याय 4 14. बरोबर उत्तर पर्याय 2 12. प्रश्न क्रमांक 12. 72 रिंगा 9 स्टँडवर समान अडकवल्या तर प्रत्येक स्टँडवर किती रिंगा असतील? पर्याय 1 6, पर्याय 2 8, पर्याय 3 9, पर्याय 4 7. बरोबर उत्तर पर्याय 2 8. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.